केळकर यांच्या बाईक रॅलीत 1500हून अधिक बाईकस्वारांचा आवाज. केळकर साहेब आगे बढ़ो. ठाणे शहर विधानसभेचे उमेदवार संजय केळकर यांच्या शनिवारी निघालेल्या रॅलीला हजारोंचा प्रतिसाद मिळाला असताना रविवारी सुद्धा हिरानंदानी इस्टेट भागातून निघालेल्या बाईक रॅलीला दमदार प्रतिसाद मिळाला. या बाईक रॅलीत 1500हून अधिक बाईकस्वार सहभागी झाले होते. केळकर यांनी देखील बाईकवर बसून आपला प्रचार केला. प्रचार आता अंतिम टप्प्यात आला असून केळकर यांनी आता आघाडी घेतली असल्याचे दिसत आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवसाआधी म्हणजेच रविवारी सकाळी केळकर यांच्या प्रचारासाठी बाईक रॅली काढण्यात आली होती. या बाईक रॅलीत आमदार निरंजन डावखरे, भाजप युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अनुप मोरे, भाजप ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले, शिवसेना शहर अध्यक्ष हेमंत पवार व महायुतीचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. या रॅलीत 1500हून अधिक बाईकस्वार सहभागी झाले होते. ज्या ज्या भागातून ही रॅली जात होती त्या ठिकाणी केळकर यांच्या या रॅलीला दमदार प्रतिसाद मिळत होता. ठाणे शहर जिल्हा युवा मोर्चाचे अध्यक्ष सूरज दळवी यांच्या नेतृत्वाखाली ही महारॅली आयोजित करण्यात आली होती. युवा मोर्चाच्या सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी या महारॅलीकरिता मेहनत घेतली. हम तुम्हारे साथ हैं। सूरज भाई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। केळकर साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। केळकर साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भारतीय जनता पार्टीचा एकच चर्चा, एकच चर्चा. हे शक्ती प्रदर्शन आम्ही तर आज 148 आपले उमेदवार आमदार केळकर साहेब यांच्या विजयाची रॅली म्हणून युवा शक्ती रॅली याला आम्ही नाव दिले गेलेलं आहे. आणि आज तुम्हाला बाकीच्या विरोधकांना यांना दिसण्यात येईल की खरोखर आज ठाण्यातील सर्व युवक आमदार केळकर साहेब यांच्या विजयासाठी एकत्र येऊन त्यांचा लढा हा पूर्ण करण्यासाठी समोर येणार आहे. आमदार केळकर साहेबांच्या प्रेमापोटी युवकांचं साहेबांच्या असलेलं आतापर्यंत 10 वर्षात जे साहेबांनी युवकांसाठी जे जे केलेलं आहे त्यासाठी ही सगळा तुम्हाला जो मागचा वादळ दिसतोय ना युवकांचा, हा तोच आहे. हा साहेबांच्या प्रेमापोटी आलेला वादळ आहे. बघा, आता मी माझ्या पत्रकार बांधवांना सांगायचं असं वाटतं की याचा काउंट होणार नाही, पण वादळ जरी ठाण्यात 100% युवकांचा वाजणार आहे. प्रचार संपतोय म्हणूनच आजचा शेवटचा दिवसाला सर्व युवकांनी ठाण्यातील युवा मोर्चा आणि युवकांचा हा युवा मोर्चा म्हणून अध्यक्ष म्हणून मी बोलतोय की मला युवकांचा सतताने गेल्या 10 दिवसापासून बोलणं होतं की सुरेश भाऊ आपल्याला काही ना काही साहेबांसाठी करायचंय, तर काय करायचं तर आपण साहेबांसाठी रॅली काढू आणि आम्ही आमच्या सहखुशीने मनाने रॅली काढणार आणि त्याच तुम्हाला ठाणेकरांना आपल्या सर्वांना दिसणार आहे. आणि ठाणेकर हे साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे येत्या 20 तारखेला मतदानासाठी उतरतील. एकच चर्चा, युवा मोर्चा.